धवलगिरी पर्वताच्या नजीक असलेल्या लवथळेश्वराला ते गेले आहेत. तिथे त्यांनी त्यांच्या कुटुंबियांना ठेवले आहे. पण ते मात्र तिथे नाही. खरं तर मला जेव्हा हे कळलं तेव्हा लगेच तिथे जाऊन मी त्यांना पुन्हा शासन करणार होतो. पण त्याआधी ही वार्ता तुम्हाला सांगणे मला उचित वाटले. मग आपण दोघं मिळून तिथे जाऊ आणि त्यांच्या कुटुंबियांना शासन करू. सप्तर्षी नक्कीच आपल्या समोर येतील. थांबा, हा मूर्खपणा करू नका. तुम्ही जर असे केलेत तर तुम्हाला दोघांनाही भस्म होण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही. असे काय आहे त्या लवथळेश्वराला? दुर्वास ऋषी यांचा शिष्य लव याने त्याच्या तपात कोणतेही विघ्न येऊ नये म्हणून त्यांच्याकडून वर मागून घेतला होता. दुर्वासांकडून त्याला ती जागा तपासाठी मिळाली आहे. या जागेवरती कोणतीही असुरी शक्ती पाऊल देखील ठेवू शकणार नाही. आणि तसे जर झालेच तर ते असुर क्षणार्धात भस्म होतील असा वर दुर्वासांनी त्याला दिला आहे. पण आपल्या कुटुंबियांना तेथे ठेवून हे सप्तर्षी गेले तरी कुठे आहेत? पूर्ण एपिसोड पहा झी5 वर. देवेंद्र, मोठ्या आशेने आम्ही तुमच्याकडे आलो होतो. मणिमल्लांच्या त्रासातून तुम्ही आमची मुक्तता कराल असा आमचा विश्वास होता. ऋषीवर, त्या दैत्यानं कठोर शासन करायला मलाही आवडले असते, पण ते शक्य नाही हेच सत्य आहे. पण तुम्हीच असे म्हणालात तर आता आम्हाला कुणाचा आधार आहे? आम्ही कुणाकडे आशेने बघायचं? ऋषीवर, तुमचे कार्य करण्यास मी असमर्थ असलो तरी या प्रसंगात तुम्हाला सहाय्य कोण करू शकेल हे मी सांगू शकतो. कोण? ऋषीवर, तुम्ही तात्काळ विष्णू लोकी जावे. त्या दैत्यानं शासन करण्याचे बळ केवळ श्री विष्णूंच्याकडे आहे. आता या संकटातून श्रीहरी विष्णूच आपले सहाय्य करू शकतील. आता केवळ त्यांचाच आधार आहे असे सप्तर्षींना वाटू लागले. नारायण नारायण. सशंख चक्रम सकिरीटी कुंडलम सपीत वस्त्रम सरसिरुहे क्षणम सहार वक्षस्थल कौस्तुभश्रियम नमामि विष्णुम शिरसा चतुर्भुजम. नारायण नारायण. अचानक इथे गडावर कमळ कसे उमलले आणि इथे आजूबाजूला पाणी देखील नाही? माते, जिकडे श्री हरी विष्णू आहेत तिकडे कमळ येणारच. हे काय बोलतोयस तू? मला नाही समजलं. माते, मला हेच सांगायचं आहे की ह्या शिवलीलेत त्यांचे अस्तित्व आहे. ह्या जेजुरी गडावर देखील त्यांचे अस्तित्व आहे. नारायण नारायण. श्री गणेश, श्री म्हाळसादेवींना हे समजले की माझे आराध्य प्रधानजी आहेत तर अनर्थ व्हायचा. नाही व्हायचा. काय म्हणालास तू? या जेजुरी गडावर त्यांचे अस्तित्व आहे, श्री विष्णूंचे. पण हे मला कसे ठाऊक नाही?
माते तेच तर तुला शोधायचं आहे. तुला तुझ्या मूळ रूपाचे स्मरण होतानाच तुला श्री विष्णू जेजुरीत कोणत्या रूपात आहेत ते देखील शोधायचं आहे. बालगणे, अहो आम्हाला वाटलं की आता तुम्ही सत्य सांगूनच टाकणार की काय. नाही, ते मातेला शोधायचं आहे. बानू, तुला गठ हवा आहे का? नाही ग, म्हणजे मला बी काय बी कळणं झालंय बघ. म्हाळसा, तुला जे काही आता कळलं आहे ते तुला तुझे मूळ स्वरूप जाणून घेण्यासाठी, ते शोधण्यासाठी सहाय्य होईल. तेव्हा तू आता अस्वस्थ होऊ नकोस, कारण तुला अजून बरंच काही जाणून घ्यायचं आहे. मुनिवर, आख्यानाला सुरुवात करा. नाराज नाराज. मनुष्य जेव्हा संकटात सापडतो तेव्हा आधी तो परिस्थितीला सामोरही जातो, पण जेव्हा त्याचे सर्व प्रयत्न थकतात तेव्हा त्याला एकच आधार उरतो, आणि तो म्हणजे परमेश्वर. मातेजवळ बालक जसं जावं तसा तो अधिकाराने तिथे जातो, कारण त्याला हे ठाऊक असतं की आपल्याला यातून परमेश्वरच बाहेर काढू शकतो. ही श्रद्धा आहे, आणि ती जितकी प्रगाढ तसे त्याचे फळ. सप्तर्षींची यात्रा ही अशीच अपार श्रद्धेतून होत होती. ते विष्णू लोकी निघाले होते. त्यांना एकच आशा होती की या संकटातून श्री विष्णू काहीतरी मार्ग काढतील, मणिमल्लांच्या अत्याचारापासून ते त्यांचे संरक्षण करतील. अखेर त्यांची यात्रा सफल झाली आणि ते विष्णू लोकात आले. मुनिवर, विष्णू लोकात जाऊन आल्यासारखं वाटलं मला. मुनिवर, अहो आम्ही तुमच्या आराध्याबद्दल किती ऐकायचं. तुम्ही त्यांच्या प्रेमात आहात म्हणून आम्ही काय ऐकायचं. कारण मीही त्या उभयतांच्या प्रेमात आहे. परंतु देवा, ह्या मल्हारी चरित्रात हे कशाला. मुनिवर, तुमच्या आख्यानात हा भाग मला विशेष आवडला. मला तर कधी एकदा तो विष्णू लोक पाहायला मिळेल असं झालं आहे. लक्ष्मी देवी, माझे तुम्हाला वचन आहे की योग्य वेळी विष्णू लोकात मी स्वतः तुम्हाला घेऊन जाईन. मी त्या दिवसाची वाट पाहिन, परंतु ह्यांना नको सोबत न्यायला. यांचं काहीतरी अजून काम राहिलेलं असायचं. मलाही सोबत घेऊन जा त्यावेळी. होय म्हाळसा. जय जय पालक चक्रधरा, उत्पन्न करता सावित्रीवरा, संहार करता त्रिशूळधरा, भक्त सहाकारी दया. जय नीलोत्पल नयन सुंदरा, श्यामतनु लक्ष्मीवरा, सुहास्य वदन उदार धीरा, भक्त रक्षका तू होसी, प्रपंच रहित दया सागरा. जय उमावल्लभ प्रियकरा, जय चित्र विचित्र सारंगधरा, भक्त रक्षका दया धना. जय जय काम कल्पद्रुमा, जय जय प्रताप घनश्यामा, मधुकैटभ नाशक मुनी विश्रामा, भक्त सहाकारा तू होसी. तुझे करिता नामस्मरण, तयाने होई भवनाशन. सकळ संकटापासून सोडविसी दयार्णवा, विश्वाचा आत्मा तू होसी, सकळ जगाते चालविसी. अणुरेणू महद ब्रह्मा साक्षी होसी, निज शक्ती करुनिया. मुनिवर,
करत नाही आहात. काय घडले आहे? तुम्ही आख्यान असे अचानक का थांबवले? नारायण नारायण. देवी, विशेष असे काही घडले नाही. असे कसे मुनिवर? नक्कीच काहीतरी घडले आहे, पण तुम्ही ते सांगण्यास इच्छुक दिसत नाही. हे प्रभू, मला आता या क्षणी विष्णू लोकाचे वर्णन करत असताना तुमची मूर्ती माझ्या डोळ्यासमोर तरळत होती आणि नकळत माझे ध्यान तुमच्याकडे आणि श्री लक्ष्मी देवींकडे गेले. पण आता श्री म्हाळसा देवींना मी हे सांगू शकत नाही. मुनिवर, तुम्ही कसला विचार करता आहात? नारायण नारायण. देवी, तुम्ही अगदी योग्य ओळखलेत. सप्तर्षी विष्णू लोकात गेले हे मी तुम्हाला सांगितले. त्यावेळी मीही तिथे उपस्थित होतो. हे प्रभो, हे सप्तर्षी, मणिचूल पर्वताच्या सान्निध्यात साधना करायचे. पण मणिमल्लाच्या अत्याचाराचे हे ऋषी आणि त्यांचे कुटुंब बळी ठरले. हे प्रभो, हे मधुसूदना, हे केशवा, हे माधवा, हे वसुदेवा, आज साक्षात आपले दर्शन झाले. आजन्म साधना करूनही या क्षणी मला काय वाटते आहे हे मी शब्दांमध्ये सांगू शकत नाही. माते, आपण साक्षात आदिशक्ती, संपूर्ण सृष्टीच्या संपन्नतेचा आधार. तुम्हीच तुष्टी, तुम्हीच पुष्टी, तुम्हीच जननी सृष्टीच्या. हे सप्तऋषींनो, तुम्ही केलेल्या स्तवनाने मी प्रसन्न झालो आहे. बोला, मी तुमच्यासाठी काय करू? हे माधवा, परम ईश्वराचे, आदिशक्तीचे, पंचमहाभूतांचे आणि सृष्टीतील सर्व शुभशक्तींचे स्मरण करावे, त्यांचे ध्यान करावे, त्यांना प्रसन्न करून घेऊन सृष्टीच्या कल्याणाची प्रार्थना करावी आणि आत्मउन्नती करून घ्यावी. एवढा एकच ध्यास मनामध्ये ठेवून आम्ही साधना करत होतो. परंतु ऋषीवर, निश्चिंत होऊन बोलावे. पण मणिमल्लाने आम्हाला पूजा, याग, यज्ञ करण्यापासूनच वंचित ठेवले आहे. स्वामी, हे ऋषी स्वतःसाठी काही मागत नाहीत. त्यांचं मागणं हे सृष्टीच्या कल्याणासाठी आहे. आपण त्यांना सहाय्य करायलाच हवं. मणिमल्लांचा वध हा श्री महादेवांच्या हातून आहे. याचा अर्थ श्री मार्तंड भैरवाच्या अवताराची वेळ आता जवळ आली आहे. हे महत् कार्य श्री महादेवांच्या हातून घडणार
ही परमनियती आहे. अर्थात यांना शिवलोकात जावे लागेल. परंतु प्रभो, शिवलोकात जाण्याचा मार्ग दुर्गम आहे. आम्हाला तेथे कसे जाता येईल? सप्तऋषींनो, चिंता नसावी. मी स्वतः तुम्हाला शिवलोकात घेऊन जाईन. मंगलम भगवान विष्णु, मंगलम गरुडध्वज, मंगलम पुंडरीकाक्ष, मंगलाय तनोहरी. नारायण नारायण, काय योग आहे. कृतयुगातल्या मार्तंड भैरवाच्या अवताराची ही सुरुवात आहे. या अवतार कार्याचं आणखी एक प्रयोजन आहे. मला त्या ठिकाणाबद्दल ठाऊक आहे. हे मला प्रत्यक्षात मानस सरोवरात घेऊन गेले होते. अजूनही मला आठवतं की ब्राह्म मुहूर्तावर मला त्या ठिकाणी अनेक तारे येताना दिसले. तेव्हा मला यांनी सांगितलं होतं की ब्राह्म मुहूर्तावर मानस सरोवरावर देव, यक्ष, किन्नर, गण आणि ज्ञानाला प्राप्त झालेले गुरु सद्गुरु स्नानाला येतात. आणि आज तुला या ठिकाणी त्यांचेही दर्शन होईल. आणि तसेच झाले. असे अद्भुत, सुंदर, रमणीय सरोवर भूतलावर असेल याची मी कधी कल्पनाही केली नव्हती. अशा गोष्टी केवळ देवलोकी असतात असाच माझा समज होता. यांनी मला सांगितले की या सृष्टीची निर्मिती ब्रह्मदेवांनी केली आहे आणि असे सरोवर कैलासापाशी असावे अशी कल्पना ब्रह्मदेवांच्या मनात आली होती. आणि तसेच चित्र प्रकट झाले आणि ते म्हणजेच मानस सरोवर. नारायण नारायण. होय देवी, अद्भुत अशा मानस सरोवराचे वर्णन किती करू आणि किती नको असे झाले आहे मला. होय, खरंच अद्भुत ठिकाण आहे ते. कोणालाही त्या ठिकाणी जाता येत असेल असं मला नाही वाटत. होय देवी, त्रिमूर्तींचे अनन्यसाधारण महत्व असलेले ठिकाण म्हणजे कैलास मानस. आणि म्हणूनच सर्व देवतांना हे ठिकाण प्रिय आहे. बानू, तू वाईट नग वाटून घेऊस बघ. अगं, मला कसलं वाईट वाटतंय? म्हणजे तुला एक सांगू का ग? सांग की. अगं, महाराजांनी आणि ह्यांनी मला समज सांगितलं आहे बघ त्या जागेबद्दल. आणि त्याच दिवशी मला ह्यांनी हे बी सांगितलं का ह्यो जेजुरी गड म्हणजे जणू कैलासच आहे. अगं मग सांग की समजास मी. अगं, पर असं कसं सांगू? त्याला काय होतंय? माझा ताईसनी जे आठवलं ते त्यांनी सांगितलं नाही वय. मग तू बी सांग. सांगू म्हणतेस? वय वय सांग. कोणाला काही सांगायचे आहे का? वय महाराज. महाराज, मी तुम्हाला थांबाय सांगितलं, तुम्ही थांबला. बरं झालं. नाहीतर काय झालं असतं?
म्हाळसाताई, मला ठाव आहे का तुमच्या मनात माझ्याबद्दल लय राग आहे, तर तुम्हासनी जे वाटतंय तसं काय बी नाही. तुम्ही उगाच चुकीचा विचार नका करू जी. आता मी काय करावं हे देखील मला तुझ्याकडून शिकावं लागणार आहे की काय? हे सारं कशासाठी चाललं आहे हे मला कळत नाही का? वय तुम्ही उगा नग ते मनात धरून बसला आहेसा. मग आता तूच सांग मला हे सगळं कशासाठी चाललं आहे ते. तुम्हासनी खरंच जाणून घ्यायचं असेल तर मी सांगते. म्हाळसाताई, जसं तुम्हासनी तुमचं मूळ रूप जाणून घ्यायचं आहे तसंच मला बी माझं मूळ रूप जाणून घ्यायचं आहे. मला इतकंच ठाव आहे का महाराजांच्या या आख्यानामधूनच मला म्या कोण आहे ते ठाव होणार आहे आणि तसंच तुम्हासनी बी ते कळणार आहे. सर्वांसमक्ष मला तुझ्यासारखी शोभा करून घ्यायची नाही. सगळ्यांसमोर कसे वागायचे याचे तुला जरी भान नसेल तरी मला चांगलेच आहे. मग थांबताय ना? श्री गणेश, हे विघ्न दूर करा, नाहीतर अघटित होईल. माते, बाणे जे म्हणते आहे त्यात तथ्य आहे. तूच हे आख्यान सोडून गेलीस तर तू कोण आहेस हे तुला कधीच कळू शकणार नाही. केवळ आणि केवळ तुझ्या काय किंवा माझ्या काय मूळ रूपाचा प्रश्न आहे, म्हणून मी हे सारं करते आहे. हे ध्यानात ठेव, नाहीतर मला तुझं तोंड देखील पाहायची इच्छा नाही. म्हाळसाताई, तुम्ही खरं बोलतायसा. तुमच्या काय माझ्या काय मूळ रूपाचा प्रश्न आहे म्हणून मी आहत आहे. नाहीतर म्या बी या गडावर आले नसते. पिताश्री, आता तुम्ही मला थांबवू नका, नाहीतर मी काय करेन हे मला देखील ठाऊक नाही. त्या ऋषींचा ठाव ठिकाणा लागला का? होय, नुसता ठाव ठिकाणा नाही कळाल तर आपल्या या विशाल दैत्य साम्राज्याविरुद्ध जाण्यासाठी त्यांना कोण सहाय्य करते आहे हे देखील कळाले आहे मला. सहाय्य अशक्य नाही, सत्य आहे. कोणाचे एवढे धाडस झाले आहे? आपलाच सेवक स्वर्गाधिपती इंद्र. स्वर्गाधिपती इंद्र, त्याचे इतके धाडस? इंद्र, आजवर मी तुला मुकाट्याने स्वर्गात बसण्याची मुभा दिली, त्याचा अर्थ तू असा समजू नकोस की तू आमचा सेवक नाहीस आणि आमच्याच विरोधात तू त्या सप्तर्षींना सहाय्य करतोस. बोला पिताश्री, काय आज्ञा? त्या सेवकाला माझ्या समोर घेऊन ये. सरळ आला नाही तर त्याला फरफटत आणि द्वार.
त्याला आता त्याची जागा दाखवावीच लागेल. जशी आज्ञा पिताश्री. कुंभक, आणि येताना त्या इंद्राच्या पत्नीला शचीला सुद्धा या मल्लाच्या महालात घेऊन ये. तुझ्या मातेच्या सेवेसाठी एका सेविकेची आवश्यकता आहे. बंधू, मी तर म्हणतो की त्या इंद्राला आपल्या कारागृहातच डांबून ठेवू. नाही, त्याला जर शासन करायचे असेल तर त्याला आपल्या दाराशी सेवक म्हणून उभे करूयात. देवांचा राजा आपल्या द्वारी सेवक म्हणून उभा असतो हे समजल्यावर आपल्या विरुद्ध जाण्याचे कोणाचे धाडस होणार नाही. तुला मल्लापुरात पिताश्रींनी बोलावले आहे. विचार करू नकोस, तेही तुझ्या हातात नाही. ठीक आहे, मी यायला तयार आहे. तुझ्या पत्नीला पण सोबत यायचे आहे. निकुंभा, निकुंभा, युद्ध आपल्यात झालंय. मान्य आहे, त्यात आम्ही पराभूत झालो आहोत. पण माझ्या पत्नीला यामध्ये ओढू नकोस. ते तत्वात बसत नाही. राग आला? स्वाभाविकच आहे. शेवटी इतकी स्वर्ग सुख उपभोगली आहेत. माझ्या मातेला भेटायचं आहे तुझ्या पत्नीला. कशासाठी? अरे, त्रिभुवनाचा जो राजा आहे त्याची पत्नी आहे माझी माता. तिची सेवा करायला सामान्य स्त्रीला ठेवायचे का? मी हे कदापि मान्य करणार नाही. काय झाले? शची, तू राजवाड्यात जा. हे कोण? आम्ही मल्लासुराचे पुत्र आहोत. तुम्हाला आमच्या सोबत यायचे आहे. चलावे. शची, मला वाद नकोय. मी आपल्या सोबत यायला तयार आहे. आपण स्वर्गाधिपती इंद्रांच्या धर्मपत्नी ना? हो, पण ना आता ते इंद्रपद राहिलं ना ते सत्ता ऐश्वरी. आता आम्ही तुमचे दास आहोत. कृपया असं म्हणू नका. माझे पती मल्लासूर आणि माझा ज्येष्ठ पुत्र निकुंभ हे काय करतायत याचं त्यांना भान नाहीये. तुम्ही बसा. नाही, नको, राहू दे. तुमचा ज्येष्ठ पुत्र जे म्हणत होता ते आणि तुम्ही जे म्हणत आहात ते यात खूपच अंतर आहे. हो, कारण ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींच्या पुढे कोणीही नाही यावर माझा विश्वास आहे. आणि श्री महादेव हे लयतत्वाचे स्वामी आहेत. त्यामुळे त्यांनी जर विनाश करायचं ठरवलं तर त्यांना कोणीही थांबवू शकत नाही. त्यावरही माझी श्रद्धा आहे. पण मग सगळीकडे असं भयाचं साम्राज्य का? मणिमल्ल हेच त्रिभुवनाचे स्वामी आहेत असं का सांगितलं जात आहे? मला ते मान्य नाही, पण माझं ऐकणारे इथे कोणीही नाही. पतीला सत्तेची आणि पुत्राला ऐश्वर्याची महत्वाकांक्षा आहे. त्याला कोण काय करणार? हे ऐकून तुमच्याविषयी आदर वाटलं, पण माझं काय करणार आहात? मला इथे तुमची दासी म्हणून पाठविले आहे. हा काळ संयमाचा आहे. धीराने घ्या. यातून नक्कीच काहीतरी मार्ग निघेल. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर.